भारतातली कुटुंब व्यवस्था हा इथल्या समाजाचा आधार आहे असं मानलं जातं। पण याच कुटुंब व्यवस्थेला पहिला तडा गेला जेव्हा विभक्त कुटुंब पद्धती वाढायला लागली आणि हा छोटासा तडा एक संपूर्ण भेग बनतंय। याचं कारण वाढत जाणारं घटस्फोटांचं प्रमाण। एकट्या पुण्याची आकडेवारी बघितली तर संपूर्ण राज्यात आणि देशात परिस्थिती किती गंभीर आहे किंवा असू शकते याची आपल्याला कल्पना येईल। पुण्यात दररोज 10 घटस्फोटाचे दावे। सांस्कृतिक राजधानी पुण्यात चाललंय तरी काय? पती पत्नीच्या नात्यात कशामुळे दुरावा? पुणे तिथे काय उणे अशी उक्ती मिरवणाऱ्या पुण्यात आता घटस्फोटाचे प्रमाणही नसे उणे असं दुर्दैवानं म्हणायची वेळ आलीये। कारण तशी धक्कादायक आकडेवारीच समोर आलीये। गेल्या 5 वर्षात पुण्यात 22,000हून अधिक घटस्फोटाचे दावे दाखल करण्यात आले आहेत। पाश्चिमात्य संस्कृतीचे वाढते अनुकरण, आर्थिक अस्थिरता, विभक्त कुटुंब पद्धतीकडे वाढलेला कल, एकमेकांना पुरेसा वेळ न देणे आणि वेगवान जीवनशैली यांमुळे पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतोय। आता याची प्रमुख कारणं तुम्हाला चक्रावून टाकणारी आहेत। पगारातील विषमता, विभक्त कुटुंब पद्धती, कामाच्या वेळांमुळे तुटलेला संवाद, नातेवाईकांचा हस्तक्षेप, वैवाहिक आयुष्याची उशिरा सुरुवात। वरवर पाहता ही कारणं सहज साधी वाटतील, परंतु या कारणांमुळेच वैवाहिक आयुष्यात दरी निर्माण व्हायला लागली। पुणे कौटुंबिक न्यायालयात दरवर्षी 4,000हून अधिक, थोडक्यात प्रतिदिवशी 10 पेक्षा अधिक घटस्फोटाचे दावे दाखल होत आहेत। सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे नवरा आणि बायको हे दोघंही आता कमवतात, दोघंही उच्च शिक्षित असतात, परंतु कुठेतरी त्यांच्या पगारामध्ये कमवण्यामध्ये तफावत असते आणि मग लाईफस्टाईल जुळत नाही किंवा मग हे पैसे तूच दिले पाहिजेत, ते पैसे तू मला दिले पाहिजेत किंवा तू खर्चच करत नाहीयेस, तुझे पैसे सेव्हिंगलाच जात आहेत, हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्यानंतर कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा प्रकार आहेत की काही जॉईंट फॅमिलीमधले आहेत तर काही अगदी न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहेत आणि त्यामुळे जुळवून घेता येत नाही। आजच्या पिढीमध्ये जर का आपण बघितलं तर या पिढीला जुळवून घेणं किंवा ऍडजस्ट करणं सहनशक्ती कमी झालेली पिढी आहे असं म्हणता येईल। पुण्यातल्या गेल्या 5 वर्षातल्या आकडेवारीवर नजर टाकली तर 2021 या वर्षी सर्वाधिक घटस्फोटाचे दावे दाखल झाले आहेत। पुण्यातली गेल्या 5 वर्षातली आकडेवारी विचार करायला लावणारी आहे। कारण घटस्फोट दाखल करणाऱ्यांमध्ये 30 ते 35 वयोगटातल्या जोडप्याचं प्रमाण अधिक आहे। विभक्त होण्याचं हे प्रमाण उच्च मध्यम वर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतंय। 2021 साली 4,846, 2022 साली 4,419, 2023 साली 4,092, 2024 साली 4,364, 2025 साली 4,398। काही लग्नांमध्ये अति जास्त आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा हस्तक्षेप आहे तर काही नात्यांमध्ये अजिबातच लक्ष देत नाहीत। म्हणजे तुम्ही मारामाऱ्या करा, तुमचं पटतंय नाही पटत आम्ही बघणार नाही। कारण आजकाल लग्नाचं वय सुद्धा खूप जास्त झालेलं आहे। म्हणजे पूर्वी 23, 24, 25 वयात लग्न होत होती, 30 लग्न आता 27, 28, 29, 30 वयामध्ये लग्न होतात। अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्वी असलेलं कुठेतरी अफेअर जे लग्नानंतर परत ऍक्टिव्हेट होतं आणि मग तिकडे ओढा जास्त होतो आणि मग त्याच्यामुळे चांगलं चाललेलं 2-3 महिन्यांचं नातं सुद्धा तुटतं। जगातील कुठलंही कौटुंबिक न्यायालय पती पत्नीचं नातं तुटणार नाही यासाठीच प्रयत्न करतं, पण दावे दाखल करणारे पती पत्नी त्यासाठी कितपत तयार असतात हाही प्रश्नच असतो। समुपदेशन, संवाद या माध्यमातून काही प्रकरणं मिटत असतीलही, पण तरीही विवाह व्यवस्था, कुटुंब व्यवस्था नावाच्या संस्थेला तडा जाणारे विचार वाढायला लागले आहेत, हेही वास्तव स्वीकारायला हवं। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। आणि याच संदर्भात अधिक गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत अभिनेत्री केतकी थत्ते आहेत आणि मुक्त पत्रकार वसुंधरा काशीकर आहेत। मी सुरुवातीला केतकी यांच्याकडे जाते। केतकी, आकडेवारी ही कुठेतरी आपल्याला विचार करायला लावणारी आहे, काहीशी सुन्न करणारी असं म्हटलं तरी चालेल। हे जर एकट्या पुण्यासारख्या शहराचं उदाहरण असेल तर देशातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये गाव पातळीवरती सुद्धा आजकाल काडीमोड, घटस्फोट हे शब्द सहज ऐकायला मिळतात। कुठे चाललोय आपण? मला पूर्णपणे या गोष्टीकडे तुम्ही निगेटिव्हलीच पाहावं असं नाही वाटत, कारण की आपण म्हणतो चेंज इज दी ओनली कॉन्स्टंट। कुठलीही समाज व्यवस्था जशी 100 वर्षांपूर्वी होती तशी ती आज राहीलच असं नाही, कारण की आपला समाज बदलतो, आपल्या समाजाच्या आजूबाजूची परिस्थिती बदलते, आपण प्रगत होतो।
त्यामुळे काही गोष्टी बदलतात. आता मगाशी तुमच्या चर्चेत आल्याप्रमाणे आता बायका कमवायला लागलेल्या आहेत, त्या इंडिपेंडंट झालेल्या आहेत, हो. त्या पुरुषांच्या बरोबरीने आपला विचार व्हावा असं त्यांना वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे पूर्वी बायका जमवून घ्यायच्या, पटवून घ्यायच्या, घटस्फोट घेतला तर आपण कुठे राहणार, हा एक खूप महत्वाचा मुद्दा बायकांच्या दृष्टीने असायचा. हो, तो आता नसतो. खरंय. बायकांना स्वतःची घरं असतात, त्यांना कुठेतरी एक बिलॉंगिंग वेगळं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की सुट जास्त होत चाललंय आपलं आयुष्य, आणि त्यामुळे शेवटी काय आहे, आई वडील ही नाती रक्ताची असतात, ती देवाने आपल्याला दिलेली असतात. आपण त्याच घरात जन्मतो, त्याच घरात वाढतो. ती नाती आपण स्वतः आपल्या मनाने बनवत नाही, पण नवरा बायको मित्र मैत्रिणी ही आपण बनवलेली नाती असतात. हो. त्यामुळे आपल्याला ज्या नात्यांमध्ये कम्फर्ट वाटतो, आपल्याला ज्या नात्यांकडून आपल्याला आनंद मिळतो, त्या नात्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. आणि जर एखादं नातं तुम्हाला आनंद देईन असं झालं तर उगीच केवळ आता हे नातं आपण निर्माण केलेलं आहे म्हणून ते टिकवत राहायचं आणि त्या नात्यात दुःखी राहायचं, हेही बरोबर नाहीये असं म्हटलं तर. आता ह्याला खूप वेगवेगळे पैलू आहेत, अनेक सोशो पॉलिटिकल अगदी त्याच्यात मुद्दे येतात. म्हणजे हे एक अगदी एकरेषीय ह्याचा विचार होऊच शकत नाही. मुलं असतात, तुमचे आई वडील असतात, लग्न म्हणजे शेवटी दोन माणसांनी एकत्र येणं नाही, तर ते दोन कुटुंबांनी एकत्र येणं असतं. तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी, म्हणजे तुम्ही कितीही म्हणालात की आम्हाला आमच्या नातेवाईकांशी काही घेणं देणं नाहीये, आम्ही दोघंच एकटे राहतोय, तरीही ते तसं होत नाही. कितीही नाही म्हटलं तरी तुम्ही एक मुळात माणूस हा एकत्र घेऊन जाणारा प्राणी आहे, तो काही एकलकोंडा प्राणी नाही. त्यामुळे बेसिकली ह्या गोष्टी जर तुम्हाला आनंद देणार नसतील तर दुःखी राहून तुम्ही केवळ ते नातं निभावायचं म्हणून निभावायचं, ह्यालाही काही अर्थ नाही. त्यामुळे जर त्याच्यापासून सुटका घेऊन तुम्हाला आनंद मिळणार डिफरंट थॉट आहे. टिपिकली या विषयावर इतकं उघडपणे कोणी बोलत नाही की डिवोर्स इज नॉट सच अ बॅड थिंग. पण तरी वसुंधरा, मला तुमच्याकडनं याचं उत्तर हवंय की आज असं झालंय की सहजपणे ही गोष्ट ऐकायला मिळते की तू त्या नात्यात खुश नाहीयेस ना, वेगळं होणं हा पर्याय असू शकतो. मग त्याच्यामध्ये नॉन लिगल सेपरेशन्स असतात, जसे हे लिगल सेपरेशन म्हणजे घटस्फोट आहेत. पण याची वारंवारता जर वाढायला लागली तर भारत, आपण जे गर्वाने सांगतो की आमची कुटुंब पद्धती, आमची संस्कृती, तर हे कुठे राहील? जशी केतकी म्हणाली तसं हे एक स्थित्यंतर समजायचं का? नाही, मला त्याच्यामध्ये असं वाटतं की पहिली जी आकडेवारी तुम्ही सांगितली की 10 रोज घटस्फोट होतात त्या पुण्यामध्ये, हे प्रमाण जरी दुःखद असलं तरी ते आश्चर्यकारक नाहीये. याची 2 कारण मला अशी वाटतात की सगळ्यात महत्वाचं की स्त्रिया या कमवायला लागल्या आणि कमवायला लागल्यावर त्यांना महत्वाकांक्षांना त्यांच्या धुमारे फुटले आणि त्या कमवायला लागल्यावर आपण व्यवस्था जरी आधुनिक स्वीकारली असलेली असली तरी आपली मूल्य मात्र पारंपरिकच आहे, ट्रॅडिशनल आहे. आणि त्याच्यामुळे व्यवस्था आधुनिक आणि मूल्य पारंपरिक हा जो संघर्ष आहे, त्या संघर्षाचा परिणाम म्हणजे हे घटस्फोट किंवा अघोषित घटस्फोट किंवा सेपरेशन, की लिगल सेपरेशन नाही करायचं पण तसं वेगळं राहायचं, हे आपल्याला दिसतंय. हे निश्चित चिंताजनक आहे. कारण माझं स्वतःचं, जसं केतकी थत्ते यांनी म्हटलं की दुःखद नात्यामध्ये राहणं योग्य नाहीये, अगदी बरोबर आहे. ऍट दी एंड ऑफ द डे यू शुड बी हॅप्पी, तुम्ही आनंदी असलं पाहिजे. पण माझं स्वतःचं व्यक्तिगत मत विचाराल तर मला लग्न किंवा विवाह ही संस्था एक अत्यावश्यक आणि चांगली संस्था वाटते, सुंदर संस्था वाटते. त्याच्यातले काही दोष जे होते किंवा निर्माण झाले ते जर आपण काढून टाकले तर, म्हणजे डिस्क्लेमर खाली त्यातला, मला असं वाटतं की आई वडिलांचा हस्तक्षेप दोन्ही बाजूनी हा खूप असल्यामुळे मेजर घटस्फोटाचं कारण आपल्याला दिसतं. दुसरं, जागा हे एक मेजर घटस्फोटाचं कारण आहे जे हायलाइट होत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते की विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या मुलींना पुण्या मुंबईमध्ये यायचं असतं, पुण्या मुंबईतल्या मुलींना युरोप अमेरिकेत जायचं असतं किंवा पुण्यातल्या मुलीला पुणे सोडायचंच नसतं. माझ्या पाहणीतलं एक उदाहरण मी सांगते की सगळं लग्न ठरलं होतं पण मुलगा चिंचवडला राहत होता आणि मुलगी कोथरूडला राहत होती. आणि मी अजिबात विनोदाने सांगत नाहीये, दिस इज फॅक्ट. तर मुलीने नाही म्हटलं की मी चिंचवडला शिफ्ट होऊ शकत नाही. ही फक्त पुण्यातली नाही, उदाहरणं ही मुंबईतली सुद्धा आहेत. वेस्टर्नच्या मुली सेंट्रलला यायला मागत नाही, सेंट्रलच्या मुली हार्बर नको म्हणतात.
अगदी. आणि होतं असं की कोल्हापूर आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, वेगवेगळ्या राज्यातून मुलं येतात, ते पहिल्यांदा कमिट करतात. हे मी घडलेले उदाहरणं सांगते, फक्त तुम्हाला नाव सांगत नाही. ते पहिल्यांदा कमिट करतात. ती मुलगी विचारते की तू पुण्यातच राहणार ना बाबा? हो, मी पुण्यात राहणार, मुंबईत राहणार. आणि नंतर कालौघामध्ये त्याला असं वाटू शकतं, विचार बदलू शकतात. माणूस आहे की आता आपण कुठेतरी आपल्या मूळ गावी परत जावं. आणि मग ती मुलगी असं म्हणते की नाही, आपलं तर ठरलं होतं ना की पुण्यामध्ये राहायचंय किंवा मुंबईमध्ये राहायचंय. त्याच्यामुळे जागा आहे. इन्फिडिलिटी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. लग्नापूर्वीची अफेअर, मला वाटतं तुम्ही बातमीमध्ये उल्लेख केला, लग्नापूर्वीची अफेअर इतकीच लग्नानंतर झालेली अफेअर सुद्धा महत्वाचा भाग आहे. कारण जीवनशैली अशी झाली आहे की ऑफिसमध्ये तुम्ही 10-10, 12-12 तास एका व्यक्तीसोबत घालवता आणि ही कॉमन टर्म आहे ऑफिस कपल. त्याच्यामुळे इन्फिडिलिटी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लग्न करत असताना, कारण ही व्यवस्था टिकायला हवी मुलांच्या दृष्टीने असेल, कारण कुठलंही नातं तुटणं, हे बघा शेवटी ते आर्टिफिशियल जरी असलं तरी पण नातं तुटणं ही अतिशय दुःखद आणि ट्रॉमॅटिक गोष्ट असते. आणि त्याच्यामुळे ते तुटू नये, ही व्यवस्था टिकून राहावी, यासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. नाही, अगदी वसुंधरा, तुम्ही जसं सांगताय तसं त्या लग्न या संस्थेभोवती अनेक जण असतात, संपूर्ण कुटुंब असतं. त्यामुळे विचार करूनच अशा गोष्टी व्हायला हव्यात आणि त्याची जर संख्या वाढत असेल तर नक्कीच ही कुठेतरी अलार्मिंग गोष्ट आहे. केतकी आणि वसुंधरा, खूप धन्यवाद, तुम्ही तुमचे विचार मांडले त्याबद्दल.